हॅलो गाईज, तर आपण पाहणार आहोत आनंदी या सिरियलचा आजचा धमाकेदार ट्विस्ट. मित्रांनो, आज या सिरियलमध्ये आज कोणाची तरी एंट्री झाली आहे. तर ती कोणाची झाली असेल हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर स्किप न करता पहा आजचा हा व्हिडिओ. तर मित्रांनो, आजच्या या दिवशी समिधाचं श्राद्ध असतं. त्याआधी युगंधरला एक काम करायचं असतं. समिधाच्या श्राद्धाच्या आधी युगंधरला आश्रमात जायचं असतं. तर आता या विद्याधरने आता दुसराच प्लॅन बनवला आहे. रागापोटी आता इथे विद्याधरने ठरवलं आहे की युगंधरला आता दारूच प्याजली पाहिजे आणि त्याला कळवलं पाहिजे की दारूची नशा काय असते. आत्तापर्यंत एकदाही युगंधर दारू पिलेला नसतो. म्हणून आता त्याने एका पिऊनला फोन करून युगंधरच्या ज्यूसमध्ये दारू मिक्स करायला सांगितलेले आहे. आणि त्याचनंतर आता इथे ऑफिसमध्ये ज्यावेळी युगंधर काम करत असतात त्यावेळी आता पिऊने ती दारू इथे युगंधरला दिलेली आहे. आणि ज्यावेळी युगंधर ते दारू पितात थोड्याच वेळाने आता युगंधरला गरगरल्यासारखं होतं. आणि त्यावेळी आता इथे शिर्के जे आहेत ते बोलू लागतात की मालक साहेब, तुम्ही ठीक आहात ना? तर आता इथे युगंधर जो आहे तो बोलतो की हो शिर्के, मी अगदी ठीक आहे. शिर्के, मला आत्ताच माझ्या एका कामासाठी निघायचं आहे. तर आता शिर्के जे आहे ते युगंधर साहेबांकडे पाहून म्हणत असतात की नाही, आज मालक साहेब काही बरे वाटत नाही आहेत, नक्की काय झालं असेल? तर आता हा विचार करत शिर्केंनी ठरवला आहे की नाही, मालक साहेबांवरती लक्ष ठेवायला हवं. तर आता इथे मालक साहेब जे आहेत ते गाडी घेऊन आता अनाथ आश्रमासाठी जायला निघालेले असतात. कारण तिथे जाऊन त्यांना आश्रमामध्ये दानधर्म करायचं असतं. तर त्याचनंतर आता इथे ज्यावेळी युगंधर गाडी चालवत असतात त्यावेळी आता इथे दारू पिल्यामुळे त्यांना नशा चढलेली असते. आणि त्याचमुळे आता त्या नशेमध्ये युगंधर आश्रमात न जाता युगंधर घरी पोहोचलेला आहे. तर आता इकडे घरी आनंदी माईंच्या सांगण्यावरून सगळे काही दिवे विझवत असते. माईने आनंदीला एक जबाबदारी दिली होती, जसं की समिधा रात्रीच्या वेळी दिवे विझवायची तीच जबाबदारी आता इथे आनंदीला माईने दिली होती. तर त्यावेळी आता इथे आनंदी दिवे बंदच करत असते. अचानकच तिला एक सावली घरामध्ये येताना जाणवली. तिला असं वाटलं की कुठेतरी या कोपऱ्यात कुणीतरी आहे असं तिला भास झाला. कदाचित तिला वाटतं की नक्कीच इथे विद्याधर असेल, म्हणून आनंदी इथे प्रचंड घाबरलेली असते. तर त्यानंतर आता इथे आनंदी पाठीमागे वळून म्हणत असते की कोण आहे तिकडे, कुणी आहे का तिकडे? तर आनंदीला विद्याधरवरती डाऊट आलेला असतो. म्हणून आनंदी प्रचंड घाबरून गेलेली असते. कारण रात्रीच्या वेळी जर विद्याधरने तिला पकडलं तर तिचं काही खरं नसणार आहे हे तिला चांगलंच माहिती होतं. पण तिच्या समोर आता मालक साहेब असतात. मालक साहेब आहेत ते नशेमध्ये असतात. त्यांनी लगेचच आनंदीच्या खांद्यावरती हात ठेवलेला आहे आणि इथे मालक साहेबांना चालताही येत नसतं. तर आता इथे आनंदीने लगेचच मालक साहेबांना आधार देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आनंदीला दिसत नसतं की मालक साहेबांना कसं पकडावं आणि कसं त्यांना सोफ्यावरती बसावं. तर आनंदीने कसंही करून आता त्यांना तिथे सोफ्यावरती बसवलं आहे. त्यावेळी मालक साहेबांनी आनंदीचा हात पकडलेला आहे. ज्या हाताला आनंदीला लागलेलं होतं, इस्त्रीने चटका बसला होता, तोच हात आता इथे मालक साहेबांनी पकडून ठेवलेला असतो. आणि आता इथे आनंदी मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब, तुम्ही अशा अवस्थेत? तर आता इथे मालक साहेब जे आहेत ते तिला काहीच उत्तर देत नाहीत. तेवढ्यातच ते तिच्याकडे पाहू लागतात आणि बोलू लागतात की आनंदी, तू खूप चांगली मुलगी आहेस. तू एक व्यक्ती म्हणून खूप चांगलं मन आहे तुझं. पण तुला माहिती आहे का, ज्यावेळी मी तुझा विचार करतो ना त्यावेळी शिल्पाताई मध्ये येते आणि त्यानंतर ती माझ्या डोक्यात असं काही भरवते ना, त्यामुळे मी तुझा विचार करूच शकत नाही. कारण मी माझ्या समिधाच्या जागेवरती कुणालाही पाहू शकत नाही असं मलाही वाटतं. पण शिल्पाताईने दरवेळी सांगून मला इथे खूप अडचणीत टाकलेलं आहे. कारण मी तुझ्याशी नीट बोलूही शकत नाही. मला माहीत आहे की तुलाही या गोष्टीचं वाईट वाटतच असेल. तर त्यानंतर आनंदी काही बोलत नाही. आनंदी म्हणते की मालक साहेब, मला माहीत आहे तुम्ही मनाने किती चांगले आहात. तर आता इथे आनंदी जास्त काही मालक साहेबांना बोलतच नाही. युगंधरने इथे तसाच आनंदीचा हात पकडला आहे आणि तसाच इथे झोपी गेलेला आहे. आणि युगंधरमुळे आनंदीलाही तिथेच झोपी जावं लागतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी इकडे आता शिल्पाने या दोघांना असं एकत्र पाहिलेलं असतं. शिल्पाचा प्रचंड संताप होतो. शिल्पा युगंधरला उठवते आणि बोलतं की युगंधर, हे सगळं काय आहे आणि मला सांग, तू इथे काय करतो आहेस? तर त्यावेळी युगंधर जो आहे तो बोलतो की शिल्पाताई, ते काय आहे ना, मला आश्रमात जायचं होतं आणि मग मी इकडे कसं आलो मला हे समजत नाही. कारण त्याला दारूच्या नशेत काहीच कळलेलं नव्हतं. तर आता इथे शिल्पाताईलाही कळत नसतं. तर त्यावेळी शिल्पाताईने आनंदीला सांगितलं आहे की हे सगळं काय आहे. तर तेवढ्यातच युगंधरने आनंदीचा हात पाहिलेला असतो आणि आनंदी
आनंदीच्या हाताला पूर्णपणे लागलेलं असतं आणि तेच रक्त युगंधरच्या हाताला असतं. तर त्यावेळी युगंधर आनंदीला विचारण्याचा प्रयत्न करतो, पण आनंदीला लगेच शिल्पाताई म्हणते की आनंदी तू आतमध्ये जा आणि सुनीता हिच्या हाताला काहीतरी लावून दे. तर त्यावेळी शिल्पाने इथे युगंधरला या सगळ्यात पडूच दिलं नाहीये, कारण त्याने आनंदीची काळजी घ्यावी असं तिला वाटतच नसतं. तर आता दुसऱ्या दिवशी इकडे आता समिधाचं श्राद्ध असतं, म्हणूनच आता इथे श्राद्धाची सगळी तयारी करून आता इथे युगंधर जो आहे तो आता पूजेसाठी बसलेला असतो. आणि पूजेसाठी बसल्यानंतर आता इथे गुरुजींच्या सांगण्यानुसार सगळी काही पूजा चाललेली असते आणि बाकीचे सगळेजण पूजेसाठी हजर असतात. तेवढ्यातच आता पाठीमागून एक व्यक्ती येतो आणि जो व्यक्ती युगंधरचा हात पकडतो. पण आता इथे आनंदी जी आहे ती चकित होऊन पाहत असते, बाकी सगळेही पाहतच असतात. आणि आता युगंधर देखील त्या व्यक्तीकडे पाहू लागतो आणि युगंधरला दिसते की त्याचा मुलगा त्याच्या समोर उभा आहे आणि तेही कित्येक दिवसातून. तर त्याचनंतर आता इथे जसं समिधा या घरातून निघून गेली होती, समिधाचा मृत्यू झाला होता, त्या दिवसापासूनच ही मुलं युगंधरला सोडून गेले होते. पण जसं त्यांना कळालं की आज त्यांच्या आईचं श्राद्ध आहे म्हणून तातडीने ते निघून आले होते. आणि त्यावेळी आता इथे श्राद्ध करताना त्यांनी युगंधरला इथे थांबवलं आहे आणि पूजा सुरू असताना युगंधर देखील हात पकडल्यामुळे उभा राहतो. तर आता शिल्पाही हे सगळं आश्चर्याने पाहत असते की ह्या मुलाने काय केलं. असं थांबायला नको होतं, कारण विधीमध्ये अडथळा नको यायला, म्हणून आता इथे सगळ्यांना भीती वाटू लागते. गुरुजी बोलतात की हे सगळं काय आहे, आपल्याला पूजा करायला हवी. तर तेवढ्यातच आता हा जो मुलगा आहे युगंधरचा तो बोलू लागतो की गुरुजी नाही, ही पूजा यांच्या हातून कधीच होणार नाही, कारण ह्या पूजाच्या पात्र ते नाहीतच. माझ्या आईची पूजा करावी हे इतके चांगले व्यक्तिमत्व नाहीच आहेत. त्यामुळे आता इथे त्यांच्या मुलामध्ये युगंधरबद्दल खूप वाईट विचार असतात. त्यांना असंच वाटत असतं की माझ्या आईच्या मृत्यूला फक्त हेच कारणीभूत आहे. म्हणून आता हा जो युगंधरचा मुलगा आहे ना, तो गुरुजींना म्हणतो की नाही, ही पूजा ह्यांच्या हाती होणारच नाही. तर आता इथे सगळेजण पाहत असतात आणि शिल्पा त्या मुलाला म्हणते की अरे तू काय करतोयस, हे बघ समिधाचं श्राद्ध होणं खूप महत्त्वाचं आहे आणि युगंधरने असं काहीही केलेलं नाही आहे, हा तुझा फक्त गैरसमज आहे. तर आता शिल्पा त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मुलगा काही शिल्पाचंही ऐकत नाही आणि युगंधरचंही ऐकत नाही. तर त्यानंतर आता ही आनंदी आश्चर्यचकित होऊन त्या मुलाकडे आणि युगंधरकडे पाहत असते. आणि त्याच वेळी आता इथे विद्याधर जो आहे तोही आनंदीच्या पाठीमागून येतो आणि ज्यावेळी तो पाठीमागून येतो त्यावेळी तिच्या कानात सांगू लागतो की तुला माहीत आहे हा मुलगा कोण असेल. तू एकदा विचार कर बरं, जर ह्या मुलाने हे श्राद्ध होण्यापासून थांबवलं आहे म्हणजे नक्कीच युगंधरचा कोणीतरी असेल. काय वाटतं तुला, कोण असेल हा? तर त्यावेळी आनंदी या गोष्टीचा विचार करू लागते, पण आनंदीला नाही समजत. तर त्यावेळी विद्याधर बोलतो की तुला माहिती आहे का हा कोण आहे, हा युगंधरचा मुलगा आहे आणि त्याच्या आईचं श्राद्ध होत आहे आणि त्याने हे श्राद्ध थांबवलं आहे, तुला माहीत आहे. तर त्यावेळी आनंदी आश्चर्यचकित होऊन हे सगळं पाहत असते आणि आता ती विचार करत असते की मालक साहेबांचा मुलगा, खरंच हे खरं असेल का? तर त्यावेळी विद्याधर बोलतो की हो, आता तुला कळेल की तुमच्या नात्यामध्ये किती अडथळा आहे आणि तो किती वाढत जाणार आहे हे तुला समजेल. कारण तुला माहिती आहे तुझ्या वयाचा युगंधर साहेबांचा तो मुलगा आहे आणि तुला माहीत आहे आता हे सगळं नातं आहे ना, सगळं काही तुमचं कॉम्प्लिकेट होत जाणार आहे आणि आता येणार आहे तुमच्या आयुष्याची मज्जा. तर त्याचनंतर आता इकडे हा युगंधरचा मुलगा म्हणतो, हे पहा फक्त तुमच्याचमुळे, तुमच्या बिझनेसपायी माझ्या आईचा जीव गेला आहे आणि याला जिम्मेदार फक्त तुम्हीच आहेत. म्हणूनच तुमच्या हातून आम्ही हे श्राद्ध कधीही होऊ देणार नाही. असं म्हणत त्या मुलाने तर ते श्राद्ध होण्यापासून थांबवलंच आहे. आणि इकडे सगळेजण वाट पाहत असतात की नाही असं होता कामा नये. तर माई बापू सगळेजण तिथे असतात. ते सगळेजण त्या मुलांना समजावण्याचा प्रयत्न करतात, पण तरी देखील ते मुलं ऐकायला तयार नसतात. आणि त्यावेळी आता इथे त्या मुलांसमोर आनंदी जाते. आनंदी गेल्यानंतर त्या मुलांचं आता काय होणार आहे हे विद्याधरला माहिती असतं आणि युगंधरने दुसरे लग्न केले हे आणखीन त्या मुलाला कळालं देखील नसतं. तर आता इथे त्या मुलांची काय अवस्था होणार आहे ते आपण पाहूयात. तर त्यावेळी आता इथे विद्याधर जो आहे तो आनंदीला बोलतो की आता मला हे श्राद्ध होऊनच दाखव. आता हे तुझ्याच हातात आहे, तुलाच काहीतरी करावं लागेल बघ आता. हा विद्याधर मुद्दाम आनंदीला बोलत असतो
कारण या आनंदीने पुढे जावं आणि सगळ्यांसमोर गेल्यानंतर यांच्या नात्याची जी काही सत्यता आहे ती त्या मुलांसमोर यावी. तर आता आनंदी खरंच त्या मुलांसमोर जाणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की तुम्ही असं श्राद्ध होण्यापासून थांबवू शकत नाही. हे पहा, श्राद्ध होणं किती महत्त्वाचं आहे हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तुम्ही श्राद्धामध्ये असा अडथळा आणू शकत नाही. आणि त्यावेळी तो मुलगा जो आहे तो आनंदी समोर जातो आणि सगळ्यांसमोर विचारू लागतो की ही लेडीज कोण आहे आणि ते आपल्या घरामध्ये कोण आहे ही नवीन. तर आता विद्याधर लगेचच पुढे येणार आणि युगंधर आणि आनंदीच्या लग्नाबद्दल सत्यता त्या सगळ्यांना सांगणार, जो की तो मुलगा देखील ऐकणार. आणि इथे तो मुलगा म्हणतो की काय, म्हणजे माझ्या आईला जाऊन अजून वर्ष देखील नाही झालं आणि तुम्ही दुसरं लग्न केलं आणि तिचं श्राद्ध घालायला निघालात. असं शोभतं का तुम्हाला? आम्हाला माहीतच होतं की तुम्हाला माझी आई जाऊन काहीही त्रास वगैरे झाला नसेल आणि म्हणूनच हे श्राद्ध घालण्याच्या लायकीचे हे तुम्ही नाही आहात, असं तो मुलगा युगंधरला बोलू लागतो. आनंदीला आणखीनच वाईट वाटू लागतं. आनंदीला असं वाटू लागतं की उगाचच मी मध्ये पडले आणि या सगळ्यामुळे आता मालक साहेबांना त्रास होईल. मालक साहेब जे आहे ते सगळं काही ऐकून घेत असतात, कारण एका वर्षातून त्यांनी आज त्याच्या मुलाला पाहिलेलं असतं. म्हणूनच कुठेतरी मालक साहेबांना वाटत असं की नाही, आपण जर काही बोललो आणि ते आपल्या मुलांना लागलं तर नाही, असं बोलून चालणार नाही. त्यामुळे मालक साहेब त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात. पण तरी देखील हा मुलगा जो आहे तो शांत व्हायला तयारच नसतो. तर त्यानंतर आनंदी जी आहे ती बोलते की नाही, तुम्ही दोघेजण गैरसमज करत आहात. आमचं जे काही लग्न आहे ना ते फक्त काही दिवसांसाठी आहे आणि मी या घरातून कायमची निघून जाईल, असं देखील आनंदी त्या मुलांना सांगू लागते, जेणेकरून त्यांना बरं वाटेल आणि या श्राद्धातलं विघ्न हटेल. त्यामुळे आता आनंदी बोलते की हे पहा, काहीही झालं तरी तुमच्या आईचं श्राद्ध हे झालं पाहिजे. मी कधीच तुमच्या वाटेत अडथळा म्हणून येणार नाही, असं आता इथे आनंदी त्या दोघांना समजावून सांगते. आणि आता आनंदीला इथे पाहिल्यानंतर युगंधरचा प्रचंड राग या मुलांना येत असतो. आणि त्यावेळी आता ही मुलं म्हणतात की नाही, आता ही बाई जोपर्यंत घरात आहे तोपर्यंत आपण या घरातून कुठेही जायचं नाही, जेणेकरून ह्या घराला वारसदार दुसरा मिळाला तर हे लवकरच आपल्याला या घरातून बाहेर हकलतील. त्याचमुळे आता इथून पुढे आपण कुठेही जायचं नाही, आपण आता इथेच राहायचं, असं आता या मुलांनी ठरवलं आहे. आणि या आनंदीला कसा धडा शिकवायचा तेही आता पाहायलाच हवं. कशी या घरामध्ये टिकते आणि माझ्या आईची जागा कशी घेते हेही आपण पाहूयातच. माझ्या आईची जागा आम्ही कोणालाच देऊ शकत नाही, असं ही मुलं म्हणत असतात. आणि फक्त आनंदीला त्रास देण्यासाठी हे दोघेही जण आता ह्या घरामध्ये राहणार आहेत. तर मित्रांनो, आनंदीने हात जोडून त्या दोघांचे आभार मानले आहेत की थँक्यू, तुमच्यामुळे आज हे श्राद्ध कंप्लीट होणार आहे आणि तुम्ही दोघांनीही सहमती दिली. तर आता हे ऐकून इथे युगंधरलाही खूप आनंद होणार आहे. फक्त आनंदीने मुलांना समजावलं आणि मुलं समजले, या सगळ्याचा युगंधरला खूप आनंद होतो. तर मित्रांनो, असेच नवनवीन ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.